नमस्कार दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारी इस नए वीडियो में। मेरा नाम है सतीश। आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे। दोस्तों मैं आया हूँ अभी दादर शिवाजी पार्क। यहाँ पर शिवाजी पार्क है और शुरू हुई है कोकण जत्रा और हम कोकण जत्रा को भेंट देने वाले हैं। आगे इस वीडियो में देखेंगे क्या क्या चीज़ें हैं अंदर। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं। कोकण जत्रा, लाल परी, दशावतार आपले कोकणात देखील महत्त्वाची हे विलुप्त होत चाललेली या गोष्टी आहेत. आणि मग इथे आपण फळ बघायचा अगदी कोकणचा राजा आणि म्हणजे तो हे एक असं फळ आहे जे फळ आपण नमस्कार ताई. सगळे मालवणचे मालवण खाजा, कडक लाडू सगळे मालवणचे प्रोडक्ट आहेत. मला माहिती आहे सगळे स्टॉल जरी आपण फिरलो त्यासाठी आहेत, नुसते बसायसाठी नाही तर तिथे बसून सर्वजण संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेत आहात. यावरची आपण म्हणतो ना की भाषा बदलते, त्या पद्धतीने संस्कृती बदलत जाते. याचा कारण तेच आहे. क्या बात है दोस्तों. इस स्टॉल में आपको सावजी की चीज़ें मिलने वाली. देखिए सावजी नागपुरी मसाले में बने. ये क्या है? ये मटन कीमा आणि परीची पाव. बाकी सब देखिए यहाँ पर वजरी है, ये सारे मटन अलग अलग वैरायटीज़. और उसके साथ आपको मिलेंगे ज्वारीची भाकरी. ताई खूब मेहनत कर रही है. आपको खानदेशी फूड का आनंद स्वाद लेना है तो स्टॉल नंबर 16 पे आएंगे. देखिए यहाँ पर ये बड़ी महाराष्ट्र में अलग अलग नाम है इसको. पुरणपोली बोलते लेकिन मांडा बोलते हैं. दोस्तों अभी देखेंगे बाम्बू बिरयानी एक्चुअली कैसे अंदर कैसे क्या वो कुक होती है. और देखिए अभी ये फ्लेम जल रहा है और इस बाम्बू के अंदर बिर्याणी है. आमच्याकडे चकली पण आहे, स्पेशल मैसूर पाक आहे आमच्याकडे तुपात बनवलेला. हल्ली कुठे मिळत नाही तो, पण आमच्याकडे मिळतो तो आणि टेस्टला खूप छान आहे आणि सर्वांना आवडतो. त्याच आंबा फणस चकली तर आहे, गावठी पोहे आहेत. त्याचप्रमाणे आपला मालवणचा. ताई तुम्ही तर स्पेशलिस्टच आहात बांबू बिर्याणीमध्ये. कसं काय म्हणजे हा प्रकार तुम्हाला सुचला आणि खूप वर्षापासून करता ना हे तुम्ही? कोल्हापुरात पहिल्यांदा चालू केलेलं आहे. मग कुठे तुम्हाला प्रेरणा कशी भेटली? कुठून तुम्ही आयडिया घेतली? ऍक्च्युली एका एक्झिबिशनला एक जणांनी बांबू बिर्याणी प्रयत्न करत होते पण त्यांना ती जमत नव्हती. मग मी त्याच्यावर अभ्यास करून मी प्रयत्न केला. अच्छा. माझा यशस्वी झाला. काय मटक्यामध्ये काय ठेवलंय? जरा सावजी आहे काय? मावळी काय आहे? अच्छा कुठच्या एरिया म्हणजे एरियाचं आहे? पुण्यातलं आहे मावळी मटण. मावळी ह्याच्यात हा रस्सा आहे. मावळी चिकन हा मटण आहे आणि हा चिकन आहे. म्हणजे काय म्हणजे स्पेशालिटी काय आहे टेस्टमध्ये? अच्छा त्याच्यामुळे मावळी. बाकी काय मसाला? भाजले. मी राहणार माहीम आणि मी आज परिधान केलं आहे ब्राह्मणी काष्टी साडी. जुन्या काळात ज्या लेडीज होत्या त्या युजली युद्धाच्या दरम्यान त्या लढाईला जायच्या तेव्हा त्या स्पेशली काष्टी साडी नेसायच्या कारण त्यांना रणांगणावरती लढाई करायची. माझे नाव श्रीमती आरती संजय गिरकर. मी राहणार परेल.
मुळात माझं तर इकडे जमलेले हे सर्व दादरकर आणि मान्यवर यांना माझा नमस्कार. भारतीय संस्कृती म्हणजे आजचा खूप सुंदर टॉपिक आहे. भारतीय संस्कृती हिच्याबद्दल जेवढं बोलू तितकंच कमी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमधला साडी हा एक वेगळंच त्याचं रूप आहे. म्हणजे ती साडी नऊवारी असो वा सहावारी, एखाद्या स्त्रीचं रूप हे खुलून दिसतं ते त्या नऊवारी साडीमध्ये. पहिल्यांदा आलेली आहे. माझा हा फर्स्ट स्टेज शो आहे. मला फार आवडते मनापासून ही नऊवारी साडी नेसायला. त्या आहेत स्मिता संतोष माने. म्युझिक. माझी ओळख. अर्ध वय सरलं तरी मन माझं भरलं नाही. अर्ध वय सरलं तरी मन माझं भरलं नाही. हे शिकते तेही शिकते तरीही उरलं बरंच काही. नमस्कार, माझं नाव स्मिता संतोष माने. असो, सून असो, बहीण असो, प्रत्येक स्त्री ही अन्नपूर्णा देवीचं स्वरूप आहे. माझं नाव अनुया नेरुरकर आहे. मी राहायला माहीमला आहे. माझं वय 43 आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझं अजून लग्न झालेलं नाहीये. आणि मी सेक्रेटरी म्हणून नोकरी करते. मी जॉब करते ॲज अ सेक्रेटरी. पहिलं म्हणजे मला खूप खूप आभार मी मानीन सुनीताताई वाडकर यांचे, जे ऑर्गनायझर आहेत कोकण जत्रेचे.
विजयापती. फर्स्ट प्राइज नंबर 5 स्वाती ऐरे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज. की हा कोकण जत्रा आहे ही. सो पूर्ण ही स्पर्धा बघत असताना अशी एक व्यक्ती आहे जी कोकणी भाषेत बोलली. येस. सो मला असं जेन्युअनली वाटलं की त्यांना एक स्पेशल प्राइज द्यावं, कारण त्यांनी आपल्या कोकणी भाषेचा ऑथेंटिसिटी जपली, त्या भाषेमध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. म्हणून मी रिक्वेस्ट करते की यांना एक स्पेशल प्राइज द्यावं. पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी इतका सुंदर असा कार्यक्रम संपवण्याची विनंती करतो. समीर खांडेकरजी जरा जोरदार टाळ्या त्या ठिकाणी. खराच खूप सुंदर असे अभिनेते समीर खांडेकरजी यांचा सत्कार या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन अस्तित्वाच्या सर्व. दोस्तों ये है कोकण जत्रा. इस वीडियो के माध्यम से मैंने आपको दिखाया काफ़ी स्टॉल्स थे और कोकण के काफ़ी खाने के पदार्थ आपको यहाँ पर आइए ज़रूर, उनका स्वाद लीजिए. कोकण ही नहीं बाकी और महाराष्ट्र के कई जगहों के यहाँ पर स्टॉल्स लगे हुए हैं. और इस वीडियो में खास करके जो नौवारी साड़ी में महिलाएं हैं, जो कैटवॉक किया उन्होंने, अप्रतिम था. इस वीडियो में मैंने आपको दिखाया है. तो आशा करता हूँ ये वीडियो आपको अच्छा लगा होगा. वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए. फिर मिलेंगे हम अगली वीडियो में. तब तक के लिए बाय, टेक केयर.